आणि म्हणून करता या द्रौपदीला 5 पती झालेले आहेत असं स्वतः श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला सांगतात. अशा प्रकारे तुम्ही महापुरुषार्थी येथे झाला ती 5 पती आणि द्रौपदी महासती मजला ती प्रिय आहे. तुम्ही महापुरुषार्थी आहात, तुम्ही पराक्रमी आहात आणि म्हणून करता हिला पती झालेले आहेत. आणि पार्वती सुद्धा आपलं द्रौपदी सुद्धा महापतिव्रता आहे, महापतिव्रता. आणि पुन्हा माझी भक्त आहे, माझं नामस्मरण करते म्हणून करता मला फार आवडते आणि तुम्ही सुद्धा मला फार आवडतात. अशा प्रकारे श्रीकृष्ण भगवान धर्मराजाला सांगतायत. ही मज विषयी स्नेह करीते मजवरीचा प्राण ठेविते मतपरायण आयसी वर्तते मजची भजते सर्वदा. ही मद प्रतिविषयी मतपरायण सुरुवातीला ही मज विषयी स्नेह करीते ती माझ्यावर खूप मोठं प्रेम करते, माझ्यावर विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडी जनधन माता पिता. तिचा विषयच नारायण झालेला आहे. माझ्यावर खूप मोठं प्रेम करते, माझी भक्ती करते, माझ्यावर इथं खूप मोठा विश्वास आहे. महाराज देवावर विश्वास पाहिजे. देव आहेच, देव आहे का नाही हा विश्वासच नाही आहे का आपल्याला विश्वास नाही. पण द्रौपदीला विश्वास आहे, देव आहे, देव प्रसन्न निश्चित होतील असा भाव त्या द्रौपदीचा आहे. आणि म्हणून करता मी द्रौपदीला मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आगाद निवारया. मागे पुढे मी द्रौपदीच्या मी उभा राहतो किंवा तुमच्यावरही मी प्रेम करतो असे स्वतः श्रीकृष्ण भगवंत राजा धर्माला सांगतायत. स्वप्राणापेक्षाही अधिक इजवार माझे प्रेम सकलिक ही मम सखी अवलोलिक मीच रक्षक येचा. प्रत्येक जण स्वतःच्या प्राणावर जास्त प्रेम करतो महाराज. मग जीव असो, शिव असो, देव असो, ऋषी असो, माणूस असो, पशु असो, पक्षी असो, कुणी असो, स्वतःच्या जीवावर जास्त प्रेम करतो आणि उरलेलं प्रेम बाकीच्यावर करतो. होय, जास्त प्रिय माणसाला स्वतःचा जीव आहे महाराज. पण माझ्या जीवापेक्षाही जास्त मी द्रौपदीवर प्रेम करतो, एवढं प्रेम आहे माझ्यावर. आणि माझी सखी, माझी आवडती, माझी प्रिय द्रौपदी आहे असं म्हणून सांगतात. स्वप्राणापेक्षाही अधिक परीने पुरुष उत्तमाची पूर्वी हेळना केली साची म्हणून सांप्रत म्यायेची उपेक्षा केली सर्वता. असो श्रीकृष्ण भगवंत म्हणतात अधिक मासाची हिनं हेळना केली, निर्वंचना केली, निंदा केली. कुणी कसाही असो महाराज त्याची निंदा नाही व्हायला पाहिजे. स्तुती नाही करता आली तर निंदा तरी नाही व्हायला पाहिजे. पण असं कुणी कसाही असो महाराज त्याच्यावर काय घेणं आपल्याला, त्याची निंदा अजिबात नाही झाली पाहिजे. निंदा केली की पाप होतं महाराज, पाप. हो, आणि ते फेडावं लागतं महाराज. पुण्याचं बी बरं का, स्तुतीचं बी फळ भेटतं आणि निंदेचंही फळ भेटतं महाराज. प्रत्येक कार्याचं माणसाला फळ भेटतं. म्हणून करता कार्य करीत असताना माणसानं काळजी घ्यायला पाहिजे, दक्षता घ्यायला पाहिजे. होय, कुणाची निंदा, अवहेलना, अपमान पाहायलाच नाही पाहिजे. हो, त्याचं निश्चित त्याचं फळ भेटतं आणि त्या फळाचा परिणाम बरं का अधिक मासाची हेळना, अधिक मासाची निंदा झालेली आहे आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम किंवा त्याचं फळ तिला भेटलेलं आहे आणि या जन्मामध्ये तिला भोगावं लागत आहे असं स्वतः श्रीकृष्ण भगवंत राजा धर्माला
सांगतात. पुरुष उत्तमात तिरस्कारित आम्ही लोटितो नरकात. हो ही ममसकी प्रिय अत्यंत म्हणून तैसे ना केले. म्हणून तैसे ना केले. कैसे ना केले? जो कुणी पुरुष उत्तम मासाची निंदा करीतो तयासिनी नरकात लोटितो. जन जन पुरुषोत्तम मासाची किंवा अधिक मासाची निंदा केली का त्याला मरण पावल्यानंतर निश्चित नरकाला जावं लागेल. पण ही माझी भक्त आहे बरं का. भक्ता राखी पायापासून दुर्जनाची संहारी. भक्त असल्यामुळं मी माझ्याजवळ हिला ठेवलेलं आहे. कारण जीवापेक्षाही जास्त हिच्यावर माझं प्रेम आहे आणि तिचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. म्हणून करता हिला नरकामध्ये मी लोटलेलं नाही. अरे पुरुष उत्तमाची योग्यता तुझ काय सांगून रपनाता. वा हा मुनी देवासी सर्वता सेव्यासे साचार. सेव्यासे साचार धर्मा. या पुरुष उत्तमाची योग्यता, या पुरुष उत्तमाचा अधिकार, या पुरुष उत्तमाचा मोठेपणा किती म्हणून सांगू तुला. ऋषी मुनी देव याच्यापेक्षाही अधिकार या पुरुषोत्तम मासाचा श्रेष्ठ आहे. हो, ऋषीपेक्षा, देवापेक्षा, संतापेक्षा, सगळ्यापेक्षा अधिकार ज्याचा मोठा आहे. हो, ज्याचा अधिकार मोठा आहे का त्याच्यावर सगळेच लोक प्रेम करतात महाराज. होय हो, अधिकार मोठा. आज आपल्या भारतामध्ये अधिकार कोणाचा मोठा आहे? नरेंद्र मोदीचा. होय, सगळं लोकच त्याच्यावर प्रेम करतात का नाही? ज्याचा अधिकार मोठा त्याच्यावर सगळेच प्रेम करतात. म्हणून करता या अधिक मासाचा अधिकार मोठा आहे. म्हणून देव असो, ऋषी असो, मुनी असो, कुणी असो याच्यावर प्रेम करतात. अशा प्रकारे धर्मराजाला श्रीकृष्ण भगवंत सांगतात. मग केवळ मानवाईक शव्यासेल यात कायाधिक. सर्वार्थ फलदायक ऐसा अनेक नसेची. ऐसा अनेक नसेसी. स्वतः श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला सांगतात बरं का. या अधिक मासामध्ये भक्ती केल्यानंतर, कुणाची सेवा केल्यानंतर, सुकार्य केल्यानंतर, भजन केल्यानंतर, पूजन केल्यानंतर या महिन्यामध्ये फळ भेटतं महाराज. दुसऱ्या महिन्यात भेटेल किंवा नाही भेटेल निश्चित सांगता येत नाही. पण या पुरुषोत्तम महिन्यामध्ये जर कोणतंही तुम्ही कार्य कराल त्या कार्याचं फळ किंवा त्या कार्याचं यश निश्चित प्रत्येकाला भेटल्याशिवाय राहणार नाही. स्वतः भगवंत धर्मराजाला सांगतात अशा प्रकारे. तरी सोडून अन्य कृत्यासी येत्या पुरुष उत्तम मासासी. स्नान दान जपादिकेसी आराधी तू सादर. हो, श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला सांगू लागले अनेक कृत्य, दुसऱ्याची कृत्य करायचं आहे, दुसऱ्याची कार्य करायचं आहे. तर या महिन्यामध्ये काय करायचं? पहिलं स्नानाला महत्त्व दिलं महाराज. स्नान. पुन्हा दुसरी गोष्ट संध्या. स्नान झाल्यानंतर संध्या नित्यनेमाची जी काय आहे तुमची नित्यनेम म्हणावी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. स्नान झाल्यानंतर संध्या. संध्या झाल्यानंतर दान. दान झाल्यानंतर धर्म आणि अनेक प्रकारच्या साधना या महिन्यामध्ये जर केल्यानं त्या कार्याचं किंवा त्या कर्माचं फळ निश्चित भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि तू हे कर. कोण म्हणतंय? स्वतः श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला सांगतात. तेने तुमचे सर्व प्रकारे कल्याण होईल निर्धारे. निर्धारे. 14व्या वर्षी होता पुरे दुःख समग्र निरसेल. दुःख समग्र निरसेल. हे धर्मा, आता तुम्ही वनवासामध्ये 12 वर्षे वनवास, 13 वर्षे अज्ञातवास
आणि तुम्ही जर या अधिक मासामध्ये स्नान संध्या स्नान झाल्यानंतर संध्या झाल्यानंतर दान झाल्यानंतर धर्म अनेक परमार्थातले जे काही कर्म आहेत तुम्ही जर केले 14व्या वर्षी तुम्ही सुखरूप व्हाल आणि 13 वर्षे तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला भोगल्याशिवाय सुटणार नाही महाराज. तुम्ही कसला बी असो कसा बी असो बरं का. पहिल्या जन्मी काहीतरी वाईट कर्म केलेले म्हणून या जन्मामध्ये पांडवाला 12 वर्षे वनवास 13व्या वर्षी अज्ञातवास आणि 14व्या वर्षी सुटका होणार आहे. काय केल्यानंतर अधिक मासामध्ये स्नान संध्या दान धर्म अनेक चांगल्या प्रकारचे कार्य केलं की त्याचं फळ 14व्या वर्षी तुम्ही मुक्त व्हाल असे स्वतः श्रीकृष्ण भगवंत सांगतात. अरे ह्या कृष्णेचे केश आकर्षण हो पावनिया जे हर्षले पूर्ण वा तयाची या स्त्रियाचे केशवपन करीन जाण निश्चय करीन दान निश्चय. श्रीकृष्ण भगवंतानं निश्चय करून सांगितलं महाराज. या द्रौपदीचे केस बघून जे आकर्षित झाले बाई जे आकर्षित झाले हिच्या केसाला बघून जे भुलले महाराज. इंदुरीकर महाराज म्हणतात श्री गाला जर हसले तर करावर गडी वावरे करावर हो सगळे वावरं ऐकून मोकळे झाले महाराज. श्री गाला जर हसले तर तिचे केस बघून बरं का या द्रौपदीचे केस बघून जे भुलले जे कामांध झाले आणि त्यांच्या पत्नीचं नाही ओपन केलं मी तर माझं नाव कृष्ण नाही म्हणा पुन्हा. अशा प्रकारे श्रीकृष्ण भगवंत स्वतः सांगतात. सुयोधनादि सर्व भूपासी वा दाढी नमीयम सदनासी संहारुनिया स्वशत्रूसी चक्रवर्ती होशील तू चक्रवर्ती होशील तू. कारण द्रौपदी महाराज बाई कारण हिला बघून कामांध होतील. हो तुम्हाला खूप मोठ्या संकटात ते पाडतील. दुर्योधन आदी करून अनेक चक्रवर्ती राजे बरं का त्यांना येम सदनाला पाठवेल आणि तुम्हाला नंतर सार्वभौम राजा मी करील असं स्वतः श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला सांगू लागलेले आहेत. शिराब्दित नया माझी कांता की प्रदुम्न्यानी हलयुद्ध भ्राता सात्यकी किंवा देवकी माता ही मज प्रिय असती पै. माझी पत्नी रुक्मिणी किंवा बळीराम दादा किंवा मदन किंवा देवकी माता हे मला प्रिय आहे. एकतर रुक्मिणी प्रिय आहे भगवंताला. दुसरी गोष्ट भाऊ असताना बळीराम दादा तोही प्रिय आहे. तिसरी गोष्ट जो काय मदन आहे मुलगा तोही प्रिय आहे आणि देवकी माता ही मला प्रिय आहे. आणि तशाच पद्धतीनं हे पांडव आणि द्रौपदी मला प्रिय आहेत अशा प्रकारे सांगतात. परी मज जैसे माझे भक्त केवळ आवडती अत्यंत तैसे ह्या सर्व ब्रह्मांडात अन्य कोणाच नावडती. हो श्रीकृष्ण भगवंत सांगू लागले हे मला प्रिय आहेत. आता जी नावं सांगितले का रुक्मिणी बळीराम दादा पुन्हा देवकी माता आणि मदन हे मला प्रिय नुसते प्रिय आहेत. पण माझे भक्त या ब्रह्मांडामध्ये एवढे आवडतात प्राणापेक्षाही पलीकडे आवडतात आणि त्यांच्यावर मी प्रसन्न होतो आणि आलेले विघ्न पूर्ण नाहीसे करतो अशा प्रकारे सांगतात. जेणे दुखाविले माझे भक्त तेने मजची पिढीले सतत आणि त्या समया सर्व जगात द्वेष नसे कोणीही. ज्या लोकांनी माझ्या भक्ताला पीडा केली बरं का भक्ताला नाही ती पीडा होत ती पीडा मला होते.
कुणाला होते? मला होते पीडा. बरं का, ज्यावेळेस तुकाराम महाराजाला मारलं कुणी? मंबाजी बुवान. ते तुकाराम महाराजाला नाही लागलं, ते भगवंताला लागलं महाराज. भक्ताला पीडा केली की देवाला त्रास होतो महाराज. मंबाजी बुवानं तुकाराम महाराजाला मारलं, ते घाव देवावर पडले महाराज, तुकाराम महाराजावर नाही. ज्या विसोबा खेचरनं ज्ञानेश्वर महाराजाला खूप मोठा त्रास दिला, मारलं हाणलं, ते देवाला त्रास झाला महाराज. तशा पद्धतीनं श्रीकृष्ण भगवंत सांगतात, जे कुणी माझ्या भक्ताला त्रास देतात, माझ्या भक्ताचं छळण करतात, ते स्वतः मला त्रास होतो आणि त्या दुष्टाचा नाश केल्याशिवाय मी राहत नाही आणि माझ्या भक्ताचं संरक्षण केल्याशिवाय भक्ता राखी पायापाशी आणि दुर्जनाची संहारी, अशा प्रकारे मी निश्चित करतो, अशा प्रकारे सांगतात. त्या दुष्टा ते सूर्यनंदन वा. मम आज्ञे देतो फल दारुण. शाबास. मी तयाच्या मुखावलोकन दंडार्थही न करी. हे धर्मराजा, धर्मा, जे काय दुष्ट लोक आहेत, दुराचारी लोक आहेत, माझ्या भक्ताला त्रास देतात, त्यांना यमधर्म फळ देतो म्हणले. होय, यमधर्म काय फळ देतो? जसं कर्म तसं फळ आहे. होय, जसं तुम्ही कर्म केले आणि तशा पद्धतीचं फळ त्या दुष्टाला यमधर्म देतो माझ्या आज्ञेनुसार. आणि मी त्या दुष्टाचं तोंडही बघत नाही महाराज. जे माझ्या भक्ताला त्रास देतात का, त्या दुष्टाचं मी तोंडही बघत नाही, अशा प्रकारे सांगतात. तोंडही बघत नाही याचा अर्थ बरं का, त्या दुष्ट माणसाला संसारामध्ये कसल्याच प्रकारचं यश येत नाही. यश म्हणजे भगवंत आहे महाराज. यश म्हणजे कोण आहे? भगवंत आहे. दुष्ट माणसाला संसारामध्ये कसल्याच प्रकारचं यश येत नाही. कुणाच्या का होईना स्वरूपामध्ये त्याच्या दारामध्ये गाढव बांधलेला असतो महाराज. गाढव सुनाच्या रूपात तरी, लेकाच्या रूपात तरी, नवऱ्याच्या रूपात तरी, सासूच्या रूपात तरी, नंदाच्या रूपात तरी, भावजाईच्या रूपात तरी, कुणाचा कुणाला मेळच लागत नाही महाराज. घर सगळं जरी चांगलं असलं, नवीन सुंदर आली महाराज, तिथं कुणा सगळं जमत नाही. अशा प्रकारे त्याच्या घरामध्ये मी कधी यश येऊ देत नाही. एकतर त्याचं तोंडच पाहत नाही. यश हे भगवंत आहे महाराज, आणि यश हे भगवंत. त्याच्या घरात कधी यश असतं का? म्हणून करता अशा प्रकारे सांगतात. तुम्ही माझे परम भक्त, दुष्ट तुम्हा गांजिले बहुत. तयाचा करीन मी निपात, चिंता मनात करू नको. हे धर्मा, चिंता मनामध्ये अजिबात करायची नाही. तुम्ही माझे बहुत अशा प्रकारचे प्रिय भक्त आहेत, ज्या ज्या दुष्टाईने तुम्हाला त्रास दिला का, आणि त्यांना संपवल्याशिवाय राहणार नाही. कधी संपवणार म्हणले देवा? समय आल्याशिवाय ना. त्याचं आयुष्य बी संपलं पाहिजे, दुष्टाचं आयुष्य पण संपलं पाहिजे. ज्यावेळेस त्याचं आयुष्य संपेल का, आणि त्यावेळेस त्या दुष्टाला मी संपवल्याशिवाय राहणार नाही. मनामध्ये अजिबात शंका घ्यायची नाही. पोतीला गेल्यानंतर त्या पोतीचं फळ भेटतं का नाही, ही शंका आहे महाराज बऱ्याच लोकांना ऐकणारला. तुम्ही गेलात आणि भावानं श्रद्धेनं ऐकलं, याचं फळ निश्चित तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. श्रीकृष्ण भगवंतानं सांगितलं, तुमचा जे काही दावेदारी आहे का, त्यांना मी मारल्याशिवाय राहणार नाही. का? शंका धरायची नाही. मग तसं पोतीला आल्यानंतर, पोती ऐकल्यानंतर फळ भेटेल याची शंकाच घ्यायची नाही महाराज. निश्चित भेटल्याशिवाय राहणार नाही. बोला. स्वस्थ राहा, चिंता न करा, आता मी जातो द्वारकापुरा. ते तिचा जनसमूह सारा, विरातूर झाला से. स्वस्थ राहा, चिंता न करा. बरं का, बिनधास्त पोतीला या पोती ऐका. तुम्हाला त्या पोतीचं फळ निश्चित भेटल्याशिवाय राहणार नाही. त्यांना सांगितलं ना, होय, धर्मराजाला सांगितलं, स्वस्थ राहा, चिंता करू नका. तुमच्या दावेदाराला किंवा तुम्हाला जो त्रास देतो त्याला मी संपवल्याशिवाय राहणार नाही. मी आता कुठं